चॅनलवर. आज तर पडग्याला जायचं. पहिले बघू, पहिलं सोमवार आहे, गर्दी असेल पडग्यान सामान घ्यायला. चला बघू, आता कंटिन्यू करा. चला तर चालू पडग्याला. अरे इकडे आराम चालू आहे. पुष्पा नाही, याचं नावच नाही मला माहीत. ए माऊ, ए माऊ, माऊ, ए माऊ, याचं नाव काय माहीतच नाही. झोपा रे झोपा. पाडग्यान नुसतं हॉर्न चालू होत. सकाळ झाली काही ना रात झाली काय, पाडगा जोरान चालू असतं. किशोर मध्ये नाही ना बाबा भाऊ 300 मध्ये खाते आम्ही. कोणाला विकली होती किशोर कॉलर वाले. गोल घालायचं घे, मग गोल घालायचं घे. बघ याच्याने ट्रॅक मध्ये नाही, मला स्वतःला 30 रुपये भेटले होते. 50 कमी मारले नाही. अरे किचकिचच्या हिशोब पैसेच कमी मारले. किचकिच काय 50 रुपये मारलं तुमच्या ट्रॅक मध्ये नाही होणार. अरे नाही बाबा, ट्रॅक मध्ये नाही परवडणार आहे. ट्रॅक एकदम चांगली क्वालिटीचे ट्रॅक आम्हाला देतात. मी ट्रॅक आहे. अरे कोण ट्रॅक कडे होती माहिती का, या अशा या परवडत नाही विकायला म्हणून कोण ट्रॅक होते. आम्ही फक्त देतो का चांगली एकदम क्वालिटी. तुला मी ही घे ना, तुला सांगतो काय मी पैसे मारू नको. ही घे, अरे मग मी त्याच सांगते ना. मी चांगली घ्यायची तर चांगले पैसे घेतो ना, असं असतं ना. चालू आहे. अरे किचकिचचा विषय नाही. सकाळी ते आम्हाला 100 रुपये कमवायला लागतात. किती रुपये पाडग्याचे चालू. यांची दोघांची एवढी भांडण चालू होती, मला ते लय हसू येत होता. मी सांगितलं काय फटाफट घ्या. तसंच त्यानं अंगला झाला त्यांचा थोडाफार 19-20. निघलो, आलो घरी. आता चला आता बघू पुरं आपण काय येतो बस स्टॉप. घराच्या बाहेर गेलो ना, मला जाम बघा आला. घराच्या आतमध्ये गेलो ना, मला जाम कटाळा येतो. कसा कटाळा मला सांगते. ओला चांगली निघले, आमची भंगार निघले. लहान लोक एकदम आलंच भरतं अंगात, एक झोपच येतं. म्हणून घरच्या आवाज असलं मी लवकर येत नाही. काल 4:30ला गेलो तर 8:30 वाजलं घरी यायला. पुढे दिंडी करावं गेलो, पण पावसा मला 3 तास तर गाडीवर गेलो. फुल आंबलेलं आमचं, पाय पण सगळा थांबलेलं. काय सांगू, घरानं आलो मला लई झोप येते डायरेक्ट. काही समजत नाही, नुसतं आलंच भरतं. एकदम खतरनाक आला ऊन पडले. असं वाटतं उन्हालाच चालू आहे. काय तो रस्ता खड्ड्यान खड्ड काही मस्त झालं. तिघाच्या याचा आहे आपल्या तर कामाला जायला लागेल. मस्त ढग पण मावाला थोडं पाणी पडायला नको जास्ती. आहे पण आहे पाणी, कधी पण आहे त्याच्या मर्जीवर आहे. आपण त्याला काही बोलू शकतो नाही. वा बघा, पाणी काय त्याच्या मर्जीवरचा खेळ आहे. केव्हा पण येईल केव्हा पण जाल. आज गाड्या जाम कमी चालतात. सकाळच्या पेट चालले असतील म्हणजे. मी जाम महिन्यानंतर बुट्टा घालून कामावाले तो गाईज निघलो घरी झाला. गाडी तर रास लांब लावली एक डोंगरीवर. इथं आवरा भारी होता ना, मस्त खेळा बिलाला फिट मोठी जागा होती. पण काय आता झाला गोडाऊन तर विषय संपला. चला आता मी चाललो घरी. बघू घरचे आता कुठं तरी जाणी डाला. हो मोकाडे जाऊ. यावेळी कामावले येताच ओला बंद पडली. मग ओलाला धक्का मारायला मी नेली स्कूटी. काय करायचं आता, ओला काही समज नाही. थोडी चालतं डबल बंद होतं ना. यावेळी तर पडलं असतं, कारण की पुढचा डायरेक्ट जाम झाले. गाडीचा काय मॅटर आहे काही समज नाही. कसा काय वलत्या गाडीचा काही यात नाही समजा. समोरचा मार्गच आहे नाही, कुठं न्यायची म्हणजे या मोठी आफत आहे. टोचन लावून तिला घरी आणली. आता घरी लावून ठेवा बोलू काय. सायकल तरी बरी आवडी बंद पण नाही पडणार. काही समजत नाही गाडीमध्ये काय फॉल्ट आहे. त्याच्यामध्ये ओलावाला पण काही रिस्पॉन्स देत नाही. सर्व्हिस सेंटरवालं शोरूमवाला सांगताना आज जाईल उद्या येईल. काय पटापट बघा ना बाई, काय गाडी चालवायची का नाही. आम्ही येऊन घराजवळ नवी आणले दिसतून घराजवळ पडलेलं ती. बाहेर न्यायलाच नको, कुठं बस स्टॉपवर नको, आमच्या पाडग्याला नको, भेंडीला नको, लांब न्यायला तर नको. इथं कुठं ट्रीप बंद पडली तर ठीक, टोचन लावून घरी तरी आणता येईल. नाही तर तशी पण नाही. जागो बंद पडली तर बंदच राहतं ती. टायर जाम, तिला खांद्या मारून आणायला लागेल. तर जाम भाऊस भराकलेल असा तसा. बोलू काय गाडी नेऊन शोरूमला लावायची का काय करायचं. ते शोरूमवाला सांगताना आज ये उद्या ये. तुम्ही काही त्यात नाही काही बघू आता कसं काय होतं. शोरूमला न्यावा का काही सर्व्हिसवाला घरी येतात. त्यावेळी सांगेल का सर्व्हिसवाला घरी येतील. आता घरी केव्हा येतील त्यावेळी. गाडी किती महिना झाला गाडी घरानंच बंद पडलेलं आहे.
नॉर्मल दाखवता पुढचा डायरेक्ट जाम आहे. काय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही एकदाच न्या काय सॉल्व्ह करून आणा. ओला रे ओला काय त्याच्यामध्ये भिजायला पण नको. आता भिजायला पावसाला जे भिजत तर भिजायला आता त्याला नेतच नाही कुठं तर भिजायला तरी काही समजा नाही काही यात नाही दिला. एवढं फोन लावलं तरी काही लावून ठेवले तिला तिच्या झाकांच्या ठेवायची उभी शो करायला आणले तिला आता घराजवळ ठेवले. अख्खे गाव की लाईट गई आहे. आता मस्त आंघोळ धावताना पबजी घालायला मस्त लाईट ते गेले. आता काय करायचं आहे दुसरं जेव्हा झोपाचाच आहे. अख्खी लाईट गेले फुल कालोख झाले. अख्खा कालोख झाले काही दिसत नाही. मस्त पाणी तापवतो आणि धुतो आणि आता काय तेच समजा नाही काय करायला. इथं टेंबरू पण आले. टेंबरू आणि काय झालं ताई ना ती ओलाची काय सर्व्हिसिंगवाले येत नाही. काही गाडी बंद पडली. गाडीला दोष देऊन काहीच नाही. सर्व्हिसिंगवालाच येत नाही. 10 दिवस झालं कंप्लेंट केले त्यांना. येतो आता नाही. काय जरा रिस्पॉन्स द्यावं काय भाई काही विषय आहे का नाही. गाडी बंदच आहे घरामध्ये नेली तर काही कोणी ठोकायचा कुठं नेले मागच्या येऊन ठोकायचा. काय इलाज करून टाका गाडीचा वटापट. तुम्ही बोलाल डबल आम्हाला शोरूमवाल्याने शिवा देतात. मग काय देतील तुम्हाला लोक. तुम्ही सर्व्हिसिंग नीट ठेवा मग तुम्हाला कोण शिवा देणार आहे. पण आली आणि आता काय ते ओलाचा त्याच्या मला गोंगाट चालू होता अशी तसा असं तसं. शोरूमवालं पण काही आणि काही रिस्पॉन्स देत नाही. आता बघू काय होईल ते. चला आता 2 भांगेरी भेटले बघायला. एक तर ते दुकानात आणि ओलाची भांगेरी एक. चला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी घंटी वाजवा टणक्कन. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या.